उष्णतेची लाट आली आहे आणि हैदराबादमध्ये IT इंडस्ट्रीसाठी 400 एकर जंगल निर्दयपणे तोडलं जात आहे. नॅचरल कुलिंग आणि प्युअर ऑक्सिजन देणारी लाखो झाडं तोडून आपल्याला आर्टिफिशियल कुलिंग देणारा AC आणि एअर प्युरिफायर विकला जाईल. हवा, पाणी, जमीन, जंगल आपलं नॅचरल लाईफ संपवून माणसाला आर्टिफिशियल लाईफ विकत घेणारा कन्झ्युमर बनवलं जातं. पण विकासापासून दूर असलेली आम्ही गावातली माणसं या वाहत्या नदीच्या गारगार पाण्यात पोहण्याचा आनंद घेतोय, कारण आमचे राखणदार ज्यांनी त्यांच्या साध्या जगण्यातून हा निसर्ग आमच्यासाठी जिवंत ठेवला. कसं ते बघा. ही माणसं सगळं जंगल ओरबाडून शेती करत नाहीत, तर उंच जुनी झाडंही जपतात, जी सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून पृथ्वीला थंड ठेवतात आणि पावसालाही आकर्षित करतात. या उंच झाडांची फळं हॉर्नबिल खातात, बिया पसरवतात, जंगल निर्माण करतात. त्यांनी पंपानं पाणी न उपसता मातीची तळी बांधून झऱ्यांच्या पाण्यावरती नैसर्गिक शेती केली, म्हणूनच ग्राउंड वॉटर भूजल पातळी टिकून राहिली. जेव्हा लोक जंगल तोडून कॉन्क्रीटच्या इमारती बांधत होते, तेव्हा त्यांनी निसर्गातली मातीची घरं जपली, जी उन्हाळ्यात गारवा देतात आणि पावसात ऊब. लाखो वर्ष जुनी मिरिस्टिका स्वॅम्प सारखी दुर्मिळ जंगलं त्यांनी देवराई म्हणून जपली, जी जिवंत झऱ्यांना जन्म देतात. नदीतल्या देवमाशांच्या कोंडी त्याने देवीच्या नावाने जपल्या, म्हणून ही नदी वर्षभर वाहते. निसर्गावर श्रद्धा आणि कष्टावर निष्ठा ठेवून जगणाऱ्या या माणसांचा कार्बन फुटप्रिंट 0 आहे आणि आनंद मात्र 100%. निसर्गाशी एकरूप होऊन आनंदी जीवन जगणाऱ्या या क्लायमेट वॉरियर्सना जगासमोर आणण्यासाठी आम्ही एक स्पर्धा घेतो. तुमच्याही गावात असे राखणदार असतील तर आम्हाला नक्की कळवा.